अजित पवारांच्या अपघाती मृत्यूआधी अजितदादांच्या तीनही घरांबाहेर अघोरी पूजा घातल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। तर अघोरी पूजा घालण्यात बारामतीचा एक छोटा नेत्याचा पुढाकार होता। तो नेता अशोक खराच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवारांनी केला। अजितदादांच्या मृत्यूच्या चौकशीच्या वेगावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। अजितदादांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण। अपघाताच्या चौकशीवर रोहित पवार असमाधानी। अपघातापूर्वी दादांच्या घराबाहेर जादूटोणा केल्याचा आरोप। अजितदादांच्या अपघाती मृत्यूबाबत रोहित पवारांनी आणखी एक धक्कादायक दावा केला। अजितदादांच्या मृत्यूपूर्वी त्यांचं मुंबईतील शासकीय निवासस्थान, काटेवाडी इथलं घर आणि बारामतीतल्या बंगल्याबाहेर अघोरी पूजा घातल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। ही पूजा आणि अशोक खरात यांचं काही कनेक्शन असल्याचाही आरोप रोहित पवारांनी केलाय। अजितदादांचं काटेवाडीचं घर, ही ती विहीर आहे, त्याच्याजवळ एक कोणाची तरी शेती आहे। त्या शेतीला हे एक बकरी मारून आणि पूजा करून हे 28 तारखेच्या आधीच तिथं टांगली होती। आता फक्त हाडं आणि काही थोड्या प्रमाणात मांस हे तिथं आहे। बारामतीचा एक छोटा कुठला तरी नेता आहे जो खराताच्या सातत्याने संपर्कात होता आणि अजितदादांच्या जे काही पक्षातले प्रमुख जे नेते आहेत जे खराताच्या संपर्कात होते त्या लोकांबरोबर काही आर्थिक संबंध या छोट्या नेत्याचे आहेत। काटेवाडी हे जे घर आहे त्या घराचे जे काही आपल्याला पगार द्यावे लागतात, पेमेंट करावे लागतात, त्याच्यामध्ये हा छोटा नेता कुठेतरी इन्व्हॉल्ड आहे असं आम्हाला कळतंय। आणि ह्या सगळ्या पूजा एक काटेवाडीच्या घराच्या बाहेरची आणि तिथं सहयोग नावाचं घर आहे त्याच्या बाहेरची पूजा या छोट्या नेत्याच्या माध्यमातून केली असं आम्हाला कळतंय। अजितदादांच्या विमानाला बारामती विमानतळावर झालेल्या अपघाताला आज बरोबर 3 महिने झाले आहेत। 3 महिन्यात विमान अपघाताची चौकशी कुठपर्यंत आली याची माहिती आमदार रोहित पवारांना हवी होती। रोहित पवार यासाठी पुण्याच्या सीआयडी कार्यालयात गेले होते, पण तिथं सीआयडीचा एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। आता आम्ही तिसऱ्यांदा आलेलो आहे, तेव्हा या 4ही अधिकाऱ्यांपैकी एकही अधिकारी आज इथं उपस्थित नव्हता। हे बिझी असतील, आम्हाला असं कळालेलं आहे। फार महत्त्वाचा एक इव्हेंट हा मुंबईला कालच्या दिवशी होता। सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये क्रिकेटची कॉम्पिटिशन होती आणि तिथं क्रिकेट बघण्यासाठी व क्रिकेटमध्ये सहभाग घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे अनेक पोलीस अधिकारी हे मुंबईला गेले होते, म्हणून कदाचित त्यांना त्यातून वेळ मिळाला नसावा। आणि यातले एक अधिकारी हे कोलकात्याला गेलेले आहेत, ते आम्ही समजू शकतो। कदाचित आम्ही जेव्हा 4थ्यांदा येऊ तेव्हा इथं असणाऱ्या वॉचमॅनशी संवाद आम्हाला साधावा लागणार आहे। त्यामुळे तिथं असणाऱ्या एका मोकळ्या खुर्चीचा आम्ही फोटो काढून त्या ठिकाणी आलेलो आहे। कर्नाटकमध्ये दाखल झालेला एफआयआर महाराष्ट्रात वर्ग करण्यात आला, पण त्या एफआयआरचा तपास होणार नाही, फक्त चौकशी होणार असल्याची माहिती रोहित पवारांना मिळाली आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता या प्रकरणात आपण विधिमंडळात योग्य ती माहिती दिल्याचं सांगितलंय। आम्हाला असं कळलं की हा एफआयआर सीआयडीकडे पाठवलेला आहे। आता सीआयडीकडे पाठवत असताना शब्दाचा खेळ खेळतात असं आम्हाला कळलं। काही पत्रकारांशी सुद्धा जेव्हा काही वरिष्ठ अधिकारी सीआयडीशी बोलले ते म्हणले आम्ही तपास नाही करणार, या एफआयआरवर आम्ही एन्क्वायरी करणार, म्हणजे चौकशी करणार, तपास नाही करणार। म्हणजे शब्दाचा खेळ खरंच काय हे समजून घेण्यासाठी आम्ही आलो होतो, पण इथं दुर्दैवाने कुणीच भेटलं नाही, न खालचे अधिकारी सुद्धा तिथं या विषयाच्या बाबतीत अपडेटेड होते। असं अपडेटेड कुणीही व्यक्ती दुर्दैवाने इथं आम्हाला आढळलं नाही। अतिशय सविस्तर उत्तर हे मी विधानसभेमध्ये दिलेलं आहे। सगळ्या नियमासहित कायद्यासहित उत्तर दिलेलं आहे। आता जर कोणाला ते समजत नसेल तर मला पुन्हा विचारलं तर मी पुन्हा उत्तर देईन। रोहित पवार गेले काही दिवस गप्प बसले होते, पण चौकशी अहवालातून काही ठोस बाहेर येताना दिसत नसल्यानं त्यांची अस्वस्थता वाढली आहे। याच अस्वस्थतेतून त्यांनी पुन्हा अजितदादांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी पाठपुरावा सुरू केलाय। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।